मला असं वाटतं की धक्के वगैरे आता त्यांना सवय झाली असेल आतापर्यंत, त्याच्यामुळे धक्क्याची सवय त्यांना झाली असेल. पण शेवटी असं असतं की का धक्के बसत आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलाल तर शेवटी सुप्रीम कोर्टाला काही विषयात निर्णय घ्यायला वेळ लागतो आणि त्याला काही कारणं असतात. हे पण जगामध्ये प्रत्येक जण काय जे मत मांडेल त्याच्यावरती मी मत दिलंच पाहिजे अशातला भाग नाही आहे. ज्या विषयावरती आता राज्य सरकारने हस्तक्षेप करून त्यानंतर जेव्हा त्यांना त्याच्यामध्ये काही त्या तथ्य नाही असं दिसल्यामुळे तो खटला राज्य सरकारने पाठी घेतलेला आहे. याचा अर्थच की सबळ पुरावे नव्हते आणि सन्माननीय राज्य सरकारने जेव्हा तो निकाल सगळा दिलेला आहे काय करायचं ते, त्यामुळे त्याच्यावरती परत परत भाष्य करणं हे काही मला योग्य वाटत नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आमच्या दृष्टीने तो अध्याय आता संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी दिले होते का याच्याबद्दल आता खूप वर्ष झाली त्याला, मला काहीच लक्षात नाही, आमचा काहीच संबंध नाही त्या विषयाशी. यासाठी खूप कामाची गरज आहे आणि त्यावेळेला 22 जिल्ह्यांमध्ये मी जाऊन आले तर बालकं कामगार यांना मदत होत होती. पण ती मदत कुठून होती हेच लोकांना कळत होतं कारण बँकेमधून पैसे डायरेक्ट जात होते. अशाला माणसाचा विश्वास वाढावा म्हणून मी 22 जिल्ह्यात गेले. तर आता योजनांसाठी मी जर का पोचले तर सामान्य महिलांना विचारलं की तुमच्या काय लक्षात राहतं तर त्या 2 गोष्टी सांगतात आमच्या लक्षात राहतात. एक म्हणजे गोष्ट किंवा दुसरी म्हणजे योजना. त्यामुळे योजनांच्या मार्फत सामान्य महिलांपर्यंत पोचवायला या कार्यकर्त्यांची मदत होते असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा जो सुरू आहे तो मराठा आरक्षणाचा. सरकारकडे 7 दिवस राहिलेत आणि मनोज जरांगे वारंवार ज्यांच्या सभेमध्ये अचानकपणे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली ते कुठेतरी सरकारला ब्लेम करतायत. सरकार जाणून बुजून हा त्यांचा जो आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात असं बोललं जातं. ते अतिशय एक प्रामाणिक आणि तळमळीचे नेते आहेत. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आज त्यांनी आरक्षणाचा प्रश्न परत एकदा मार्गावर आणलेला आहे. परंतु मी जसं म्हटलं की मोदी साहेबांनी त्यांच्या राजकीय इच्छाशक्ती व्यक्त करून महिला आरक्षणावर मार्ग काढला तसंच शिंदे आणखीन फडणवीस सरकार त्यामधून मार्ग काढेल असं मला वाटतं. त्यांनी याच्यामध्ये विश्वास ठेवावा. आपले सरकारी अधिकारी पण असे आहेत की त्यातून तोडगा काढायला मदत करतील आणि त्यामुळे कुठेही धीर न सोडता या विषयावरती जर का काम त्यांचं होतं आहे तर सगळा समाज या विषयावर सगळ्यांच्या बरोबर समन्वयाने काम केलं पाहिजे असं मला वाटतं. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जरांगे पाटील सांगतात वाटतं की मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष या आरक्षणाच्या निमित्तानं उभा केला होता. आपल्याकडे सगळेजण वैयक्तिक एकमेकाचे मित्र आहेत. आपण जर का आठवण केली आपले किती मित्रमैत्रिणी कुठल्या जातीचे आहेत तर आपल्याला सांगताही येणार नाही. परंतु जेव्हा समाज म्हणून एकत्र येतात त्यावेळेला काही वेळेला त्याच्यामध्ये दरी पडलेली दिसते. परंतु त्या समाजाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये जर का स्वतः थोडंसं परिपक्व आणि समृद्धी याच्या दृष्टीने जायची भूमिका घेतली आहे असं मला आजच्या घडीला तरी वाटतं. तर त्यामुळे अशी तेढ वगैरे करून काही समाज दुभंगत नाही. आपण पाहतो वारकरी संप्रदाय सगळा एकत्र असतो. समाज महासागराप्रमाणे आहे. त्यामुळे एखादं त्याच्यात काठी का पडली किंवा दगड पडला तर तात्पुरतं पाणी दुभंगतं परंतु समाज आपला जो आहे तो एकसंधच राहील असं मला वाटतं आणि आरक्षणावरती तोडगा निघाला पाहिजे असं माझंही मत आहे. त्यांनी सांगितलं की मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना आदेश दिले होते. उद्धव ठाकरेंनी यांना आदेश दिले होते. दंगल घडविण्यात उद्धव ठाकरे यांचा हात होता. ज्या उद्धव ठाकरेंनी असे आदेश दिले त्या उद्धव ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणतात. नाही पण जगामध्ये प्रत्येक जण काय जे मत मांडेल त्याच्यावरती मी मत दिलंच पाहिजे अशातला भाग नाही आहे. ज्या विषयावरती आता राज्य सरकारने हस्तक्षेप करून त्यानंतर जेव्हा त्यांना त्याच्यामध्ये काही त्या तथ्य नाही असं दिसल्यामुळे तो खटला राज्य सरकारने पाठी घेतलेला आहे. याचा अर्थच की सबळ पुरावे नव्हते आणि सन्माननीय राज्य सरकारने जेव्हा तो निकाल सगळा दिलेला आहे काय करायचं ते, त्यामुळे त्याच्यावरती परत परत भाष्य करणं हे काही मला योग्य वाटत नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आमच्या दृष्टीने तो अध्याय आता संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी दिले होते का याच्याबद्दल आता खूप वर्ष झाली त्याला, मला काहीच लक्षात नाही, आमचा काहीच संबंध नाही त्या विषयाशी. आणि कल्याण ना कोणी मागितला ना कोणी दिला पण ज्यांना जाईल शिंदे गटाला किंवा अजितदादा गटाला त्यांना 51% मतदान मिळवून विजयी करू असं बावनकुळे म्हणतात. नाही मी आता काय असं उपसभापती म्हणून असं प्रत्येक विषयावरती मान्यवर नेत्यांच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही आहे. आणि याच्यावरती जे अंतिम निर्णय होतील त्यावेळेला ती जी जागा आहे ती आमच्याचकडे असेल असं मला खात्री वाटते. ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत आणि नार्वेकरांचं देखील तारीख पे तारीख सुरू आहे. नाही मला असं वाटतं की धक्के वगैरे आता त्यांना सवय झाली असेल आतापर्यंत, त्याच्यामुळे धक्क्याची सवय त्यांना झाली असेल. पण शेवटी असं असतं की का धक्के बसत आहेत
याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलाल तर शेवटी सुप्रीम कोर्टाला काही विषयात निर्णय घ्यायला वेळ लागतो आणि त्याला काही कारणं असतात. आपण इथे बघा ना, आता आपल्या या लातूरच्याच केसमध्ये 9 वर्ष लागली एक निकाल लागायला. म्हणजे समोर खून तर झाला आहे ना, खून झालेला आहे, संशयास्पद मृत्यू आहे, पुरावे आहेत, पण 9 वर्ष न्यायाला लागली एका निष्पाप निरपराध लोकांच्या संदर्भामध्ये. तर इथे एवढा मोठा विषय असल्यावरती किती काळ लागेल याच्यावरती गणित बांधणं हे फार अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. याचा अर्थ की सुनावणीसाठी किंवा निकालासाठी वेळ लागू शकतो. ते अर्थ म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ह्याचं हे अनप्रेडिक्टेबल आहे, त्याच्यावरती आपण अंदाज बांधणं अवघड आहे असं म्हणते मी. त्यामध्ये असं म्हणलं जातं की कल्पनागिरीचा जो निकाल लागला आहे तो योग्य आहे का कसं? नाही, आता मी म्हणेन आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये ज्या प्रकारच्या मध्ये 9 वर्षाचा कालावधी गेला, 5 तपास यंत्रणांनी तपास केला, त्यानंतर तिची डेड बॉडी जी आहे ती 2 दिवसांनी सापडली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुरावे जमा होणं हे फार अवघड गोष्ट होती. पण पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधाराने कॉल रेकॉर्ड सगळे सांभाळून बघून त्याच्यानंतर योग्य तो निर्णय दिला. आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेन, मी यांनाही म्हटलं की हे ठामपणाने उभे राहिले याच्यामध्ये, ह्यांचा न्यायालयाशी संबंधच नाही या कुटुंबाचा. अत्यंत निष्पाप आणि निरपराधी माणसं आहेत. अशा कुटुंबांमधली माणसांना कोर्टात जायला लागणं हाच एक फार मोठा धक्का असतो. पण तरी जे आपले सरकारी वकील आहेत त्यांनी ज्या प्रकाराने केस लढवली, काही काळ निकम साहेबांनी केस लढवली, त्यामुळे समाजाची जी इच्छाशक्ती या केसच्या बरोबर आहे ती समोर होती. आणि त्याच्यामुळे न्यायदेवतेंनी सगळे पुरावे तपासून काटेकोर निर्णय दिला. फाशीची शिक्षा झाली असती तर चांगलं झालं असतं, पण शेवटी न्यायालयाचा निर्णय जो असतो तो अत्यंत निष्णात, अभ्यासपूर्ण आणि सर्व परिस्थिती तपासून दिलेला असतो. म्हणून त्याचा आदर करणं आणि आत्तापर्यंत ज्या ज्या महिला अशा पीडित आहेत किंवा दुःखी आहेत अशा सगळ्या महिलांना न्याय दिला आहे तो न्यायदेवतेनेच न्याय दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांची मी खूप आभारी आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देते. कल्पनागिरी प्रकरणामध्ये अगदी लातूरच्या LCB पासून ते CBI पर्यंतचा तपास यंत्रणांनी काम केलं आहे. जो सारख्या वकिलांनी देखील या केसमध्ये काम पाहिलं आहे. मात्र जे महत्त्वाचे जे कलम आहे ते कुठेतरी सुटले असं कल्पनागिरी कुटुंबाला वाटते. त्यासाठी ते कोर्टात पुढे दाद मागू शकतात, पण ती दाद मागणं योग्य राहील का यावेळी? नाही, याच्याचवरती मी सांगितलं की विधी आणि न्याय विभागाचे जे सचिव असतात ते सगळा अभ्यास करून हे मत देतात. मग हे पहा, याच्यापूर्वी झालेली मंजुश्री सारडा केस असेल, शैला लाटकर केस असेल, रिंकू पाटील केस असतील, अमृता देशपांडे केस असेल, कोठेवाडीची केस असेल, इव्हन आपली कोपर्डीची केस चाललेली आहे, या सगळ्यामध्ये विधी आणि न्याय विभाग जे सांगतो त्याप्रमाणेच आपण करत असतो. त्यांना सूचना देण्याबरोबर निवेदन देणं, त्यातले मुद्दे समोर आणणं हे आपलं काम असतं. पण अनेक कोर्टाचे निकाल तपासून घेऊन आपण पुढे जाणं योग्य आहे की नाही याचा अंदाज राज्य सरकार घेत असतं. उद्या वेळ पडली तर आम्ही उच्च न्यायालय काय सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ फाशीसाठी. पण त्यासाठी म्हणून आपण अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटतं. एक मुलगा होता, दुसऱ्या राज्यातून इकडे चुकून आला होता लातूरमध्ये, पण ते ज्याच्याकडे जबाबदारी असते बालविकास विभागाकडे, बाल संरक्षण आता सुद्धा तू 1 महिन्यापासून येत आहे, केवळ ते बाल संरक्षण विभागाकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे 1 महिन्यापासून तू त्याच्या आईवडिला तुम्ही मला त्याचं ताबडतोब लेखी पत्र द्यायला सांगा कुठल्या कोणाकडे आहे ते. सविता कुठे गेली? हां तर ते अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की त्यांचे वडील न्यायला तयार आहेत, पण हे इथले विभाग सोडत बाल संरक्षण समिती नाही, मी सगळं तपासून बघते. ते मूल ते अधिकाऱ्यांच्या बरोबर ऑनलाईन मीटिंग करायला लागेल. तू बाहेर कमिटीवर आहेस ना, ते सध्या नाही, पण पोलिसांच्या मदतीने ऑनलाईन मीटिंग करून ते मुलगा ओळखतोय का आईवडिलांना हे पहा. काय माहिती आहे, हरवलेल्या मुलांच्याबद्दल मामा काका आत्या म्हणून भलतेच लोक मुलांना घेऊन जातात. भाषेमुळे आपल्याला कळत नाही. त्यामुळे जो त्यांना ओळखेल प्रत्यक्षात त्यांच्याचकडे त्याला सोपवता येईल आणि त्याच्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्यातून मार्ग काढता येईल. उद्या कोणी म्हणेल की माझ्याकडे 50,000 आहे म्हणून मी त्या मुलाला घेऊन जातो, असं नाही चालणार. त्याची आयडेंटिटी झाली आहे, पण पैसे नसल्यामुळे सोडले नाही असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. शासकीय ह्याच्यामध्ये निधीची उपलब्धता सध्या नाही. किती पैसे लागतात काय ते बघा. ते आमच्या शिंदे साहेबांकडे दिलं तर एका मिनिटात त्याचे 1,000 रुपये आपण इथे वर्गणी काढून देऊ शकतो ना. तुम्ही पण द्या थोडेसे. मॅडम, एक त्याच्या फक्त ते टेक्निकली राईट असलं पाहिजे. उपसभापतींना शासन स्तरावरील ज्या काही योजना आहेत यासाठी दौरा करावतोय. कदाचित महाराष्ट्रातील पहिली वेळ असेल आणि तो आपण चांगला दौरा काढलेला आहे. काय कारण? नाही, याच्या आधीचे आमचे जे सभापती होते शिवाजीराव देशमुख होते, त्यांनी तर पुनर्वसनाच्या प्रश्नावरती आयुष्य समर्पित केलेलं होतं. त्याच्यानंतर बाकी म्हणजे जयंतराव टिळक होते, रासू गवई होते, वसंतराव डावखरे होते आणि आतासुद्धा आधी आमच्या असलेले रामराजे निंबाळकर
ऊर्जा किंवा पाणलोट विकास, प्रत्येकाचे विषय असतात वेगवेगळे. माझी आवड जी आहे ती सोशल इश्यूची आहे, पण माझ्यावर ही वेळ आली दौरा काढायची. याला एक कारण कोविड आहे, की कोविडमध्ये मी जेव्हा पाहिलं की लोकांना ऑनलाईन गेल्यावरती त्यांच्या गावागावामध्ये कोविडची भीती दूर व्हावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.